लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील 5 जागांसह देशातील 102 मतदारसंघांसाठी आज मतदान. काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार. महायुतीमधील संभाजीनगरचा लोकसभेचा तिढा आज सुटणार. आज उमेदवारीची घोषणा होणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात आर्वी तालुक्यातील तळेगावमध्ये रामदास तडस यांच्यासाठी प्रचारासाठी घेणार सभा. एसटी बसवरील शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणी आचारसंहिता भंगाची तक्रार. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. सर्वपक्षीय उमेदवारांची संपत्तीबाबत कोटी कोटींची उड्डाणं. लाखांमध्ये संपत्ती असलेले राम सातपुते एकमेव उमेदवार. यंदा राज्यात चारा छावण्यांना परवानगी नाही. चारा छावण्यांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी सरकारचा निर्णय. चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत देण्याचा प्रस्ताव विचारात. दाभोळकर हत्या प्रकरणाचा 10 मे रोजी निकाल. सीबीआय आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची हायकोर्टाकडून कानउघडणी. मेट्रोसाठी केलेल्या वृक्षतोडीवर हायकोर्टाच्या विशेष समितीकडून प्रश्न उपस्थित. गोखले पूल बांधकामातील त्रुटीबाबत अद्याप चौकशीचे आदेश नाहीत. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.